श्री गुरुचरित्र अध्याय 12वा श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीशी आम्हा ऐसा निरोपदेशी अनित्य शरीर तू जनाशी काय वरवा स्वाजीवित्वाचा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी वरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा देह म्हणीचे क्षण भंगुर नाही राहिले कवन सिर जवरी दृढ असेल शरीर पुण्य मार्गे हटावे जो असेल मृत्यू जिंकित त्याज्ञे निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करीन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य उने होतसे क्षण क्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व वयसी पर्यसा जैसा सूर्य चाले निमिष होता शीघ्र काळी 22 सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासू नये पर्यसी मृत्यू असे या सहवासी धर्म करावा तात्काळी जैसा समस्त नदी देखा समुद्राशी घेऊन जाती उदका परतोनी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाही तया यमासी करुणा नाहीत करावे पुण्य तात्काळ जैसी सुसरी मनुष्यासी बक्षिता होय पर्यसी तैसे या शरीरासी वार्धक्य बक्षी पर्यसा या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी आम्हा हक्का ओ वर्जिसी जननी काय बुद्धी बरवे असे ऐसे नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती जव सभा लोका बाळक केवी तत्व सांगतो ऐकोनी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तो आप निरोपिले अम्मासी पुत्रचारी होतील ऐसी विश्वास नव्हे का मानसी कुळदेवता पुत्रराया जववरी होय एक सुत तववरी राहावे समीपत निरोप नेदी तववरी सत्य म्हणून विनवी तयेवेळी माझे वचन अभेरून जरी जाशील निघून प्राण देईल तक्षणी हा निश्चय अवघा परी पुत्र नवसी तो आम्हासी आमचे कुळदैवत होसी सत्य करी गावचरासी बोल आपुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु बोलती हसून आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होताची पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषणी मगन राहे एक जननी बोल आपुले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या घरी मग निरोप दे मज ऐसे करून या निगुती राहिले श्री गुरु अतिप्रीती वेदाभ्यास शिकविती शिष्य वर्गा बहुतासी नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणत बाळ पाहे हो वर्ष सती वेदिचारी सांगतसे विद्वानाहुनी विद्वान विद्यार्थी 3 वेद पडती षटशास्त्री जे म्हणविती तेही येती शिकावया येणे परितया घरी राहिले गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंदा करीतसे तव 9 मास झाली अंतर्वर्तनी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अति सुंदर परियसा पुत्र आले झाले उल्हासे थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐशा परिवर्षे एक त्रिमासी झाले ते बाळक खेळावीतसे माता एक आले श्री गुरु तया जवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मनोकामना दोघे पुत्र निधाना पूर्ण आयुष्य आहेत जाण आणि होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांदत अत्यंत सुख वासना पुरतील तुझी जाण आता अमुते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोष रूपे तुम्ही व्हावे म्हणून निरोपे घेती तयावेळी संतोषुनी माता पिता चरणावरी ठेविता माथा आमचे स्वामी आमचे कुळदैवता अशक्य आम्हा बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कळे कवना माया मोह विष्टोनी कामना नेनीची महिमान तुझे माया प्रपंच वेष्टोनी तू ते जरी सूत म्हणून समय निष्ठर बोले वचनी क्षमा करणे स्वामिया तारक आयुष्य वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आधी माते स्वामिया आता अम्मा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातायत कडे करावे दातारा सगरावरी जैस गंगा तैसा तू आलाशी चांगा पावन केलेशी माझे अंगा वैकुळे 42 अम्मा ठेविसी कवने परी या धुरंधर संसारी तुझे दर्शन नव्हे तरी केवी वाचो प्राणात मजा ऐकोनी माता पित्याचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समय तुमचे मन स्मरण करील अम्मासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता या वेळोवेळी म्हणून भाक देत असे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रेययुक्त ये सौख्य होय एक देहांती जाना परम लोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही
तू आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हाशी होईल एका वर्षतीसी जाऊनी बद्रीवनाशी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊनी तयवेळी श्री गुरु निघाले अवलीला नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसत असे 7 वर्षाचे बाळक देखा वेद म्हणती अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे का ऐसे म्हणती साधू जन ऐसे त्या ते बोलोन करिता ती साष्टांग नमन नाना परिस्तोत्र वचन करीत झाले अवधारा नमन करुणी सकळी का आले आपले गृहांतिका पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोळवित निज स्वरूप जननी येसी दावित झाला परियेसी श्रीपाद वल्लभ दत्तात्रेयसी देखते झाले जनक जननी त्रयमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपे दिसे कर्पूर गौर विनवित पाहता नमिले चरणासी तू तारक विश्वासी अम्मा उद्धारिले विशेषी पुनर्दर्शन अम्मासी घ्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणून माता पिता चरणावरी ठेविती माता लिंगिती श्री गुरुनाथा स्नेह भावे करून या संतोष होनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देन म्हणती ते वेळी ऐसे तया संभवा शोनी निरोप घेतला तक्षणी परतून आले जनक जननी येती संतोषनी मंदिरात वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना पातले आनंद कालना वाराणसी क्षत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी क्षत्र थोर सचराचरी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुन या तयासानी अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीती आत्मारामासी येणे परी तयासानी क्वचित काळ श्री गुरुमणी अष्टांग योग करोनी तप करीती परियसा तया काशी नगरात तापसी असती अनिक बहुत संन्यासी येती अवधूत तप करीती दारुण तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी करिता ती तपस्वियरी अभिनव करीती मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीती नाना परी कैसे वराग्याचे उदरे निर्लिप्त से परियसा शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळसी कर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यास दर्शन येती वृद्ध होता एक येती श्रीकृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी ते देखून या नयनी स्नेह भावे भावी तसे म्हणे समस्त यतीश्वरासी न मना नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष अति तापसी विश्ववंद्य दिसत असे वय दाकुटे म्हणून न मनन कराल मुनी तुम्ही प्रख्यात मूर्ती ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही असी वंदिता दुःख सकळी गासी विशेष आम्हा संन्यासी मूर्ख लोक निंदिती या कारणे आम्ही असी विनव परोपकारा असी संन्यास देता समजतासी मती स्थिर होईल लोकानुग्रह निमित्त होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पतित पुनीत होत्या परियसा वाया कारणे बाळकासी विनऊ आम्ही परियसी आश्रम द्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आलेवता या जवळी विनवता ती मुनी सकळी ऐसे तापसी स्तोमुळे विनंती कसे परियसा लोकानुग्रह कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा समस्त उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सकळ जन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञदान गवलांभन संन्यास घेता अतिदूषण पैतृक भ्रातांगण करू नये म्हणता ती करिता कलियुगात निशिब्द बोलत जनसमस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमान निषेध केली सकळी जन श्री शंकराचार्य अवतारून स्थापन केला परियसा तयावरी इतके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिता ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोनी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रमा घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासून परियसा ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनवितसे नाम करणे संदेह होता माझे मनी कृपानिधी मुनिराया म्हणती श्री गुरु तोची जगद्गुरु त्या ते झाला अनिक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवने परी दिसत असे सिद्ध म्हणत असे शिष्यासी सांगे नयाची स्थिती कैसे पूर्वी श्री रघुनाथाशी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्रीकृष्णाशी संदीपानी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तया परी राहटावे या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी व्रत कृष्ण सरस्वती श्री गुरु केले म्हणून या समस्त यतीश्वराहुनी तयासी दिला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण गुरुचे मूळपीठ ऐशे शिष्य मिनविता तव सांगे विस्तारता मूळपीठ अत्यता गुरु संतती परियसा आदिपीठ शंकरू तव गुरु तदनंतर श्री गुरु विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्त्र गुरु हे मूळपीठ अवधारी तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू त्याचे शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक गुरु जान गोडा
पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहुन पुढे आचार्य तो शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य अर्थ पुढे ज्ञानबुद्धी गिरिये त्यांचा शिष्य सिंहगिरिय ईश्वरतीर्थ पुढे झाला. तदनंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरु संतती त्याचा शिष्य माळी आनंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती या देवेंद्र गुरुपीठ येणे परी या देवेंद्र मुनीचा शिष्य त्याची कृष्ण सरस्वती विशेष व काळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येणे परी श्री गुरुनाथ आश्रम घेता चतुर्थ संन्यास मार्ग श्री नृसिंह सरस्वती समस्त देवांचा वेदांचा अर्थ सांगता झाला. श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाले तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थ पहावयास मग निघाले तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थ पहावया समस्त तीर्थे अवलोकिती सर्व शिष्य यती सहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगासागरासी गंगासागरापासाव तटाक यात्रा करीती देव प्रयाग स्थानी गुरु राव येथे झाले परियसा तया स्थानी असता गुरु आला एक द्विजो रूप माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीशी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेविती तया वरियती प्रीती शिष्यामध्ये परियसा इति श्री गुरु चरित्र अमृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु चतुश्राम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.